नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 32. मागील भागात आज पहिल्यांदा तो कोणाची तरी फोनवर आपलं मन मोकळं करत होता आणि मग त्याने फोन ठेवला. पण फोन ठेवल्यानंतर त्याला खूप बरं वाटत होतं. ती रात्र सगळ्यांनीच बसून घालवली. ना कोणी व्यवस्थित जेवलं, ना कोणी व्यवस्थित झोपलं. आता पुढे. सकाळी पियाला जाग आली. ती कोणाच्या तरी मायेच्या स्पर्शाने. तिने हळूच डोळे उघडून पाहिलं तर तिच्यासमोर कोणीतरी 50च्या आसपास असलेली बाई बसली होती आणि तीच बाई पियाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होती. तसं पिया उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. मग ती बाई स्वतः पुढे आली आणि तिने पियाला उठून बसायला मदत केली. पिया व्यवस्थित बसली आणि मग तिने त्या बाईकडे पाहिलं आणि त्या बाईला विचारलं, कोण तुम्ही? मी सुलेखा, अभिची मावशी. त्या बाईने शांतपणे उत्तर दिलं. तुम्ही का आलात इथे? त्यांची वकिली करायला? ती बाई अभिची मावशी आहे हे कळल्यावर पिया रागाने म्हणाली, नाही, अजिबात नाही. कारण तो तुझ्या बाबतीत चुकला आहे हे मी मान्य करते. त्याने तुला इथे थांबवून घेण्यासाठी जो काही मार्ग निवडला आहे तो चुकीचा आहे हे मी मान्य करते. पण त्याचबरोबर मी हेही म्हणेन की त्याचा मार्ग जरी चुकलं असेल तरी त्याचा हेतू चुकीचा नाही. सुलेखा मावशी म्हणाल्या. तुम्ही कितीही म्हणालात तरी आता तुम्ही तेच केलं ना? पिया उपहासाने हसत म्हणाली. तसं मावशीसुद्धा हसल्या आणि म्हणाल्या, बरोबर आहे, तू हेच म्हणणार. कारण तू फक्त नाण्याची एक बाजू बघत आहेस. नाण्याची दुसरी बाजू बघण्याची किंवा समजून घेण्याचा प्रयत्न तू केलासच नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटते की कोणाचे तरी खून करणं, किडनॅप करणं, त्यांचे डॉन असणं योग्य आहे? पिया, नाही, अजिबात नाही. तू म्हणतेस तसं यातलं काहीच योग्य नाही. पण तू कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलास की तो डॉन का झाला? कुणाचे तरी खून त्याने का केला? किंवा त्याने तुला किडनॅप का केलं? सुलेखा मावशी. आता मात्र पिया विचारात पडली. खरंच इतक्या दिवसात तिने एकदाही या मागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. तिला विचारात हरवलेली पाहून सुलेखा मावशी म्हणाल्या, काय झालं पिया बाळा? तसं पियाने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग मावशींनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. कधी काळी काय होतं ना पिया बाळा, आपल्याला दिसते त्यालाच खरं समजून आपण माणसाला दोष देतो. कारण आपलं मन एखाद्या गोष्टीला दुसरी बाजू असेल या गोष्टीचा विचारच करायला तयार नसतं. पण कधी काळी आपण दुसरी बाजूही बघावी. आयुष्य सोपे होते बाळा. सुलेखा मावशी. तसं पियाने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. मी एक सांगू पिया, तू काही दिवस अभिसोबत राहा. त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. मग कदाचित तुला असं वाटेल की तुझा निर्णय चुकीचा आहे. सुलेखा मावशी. नाही, अजिबात नाही. मी त्यांच्याबरोबर कधीच राहणार नाही. पिया पटकन बेडवरून उठत म्हणाली, का नाही? तू त्याची बायको आहेस. तुम्ही लग्न केलं आहे. सुलेखा मावशी. नाही, मी नाही मानत हे लग्न. पिया. मग तुझ्या गळ्यात हे अभिने घातलेलं मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा आणि भांगात अभिने भरलेलं कुंकू का आहे? सुलेखा मावशी. तसं पियाने एकदा स्वतःला समोरच्या आरशात न्याहाळले. बघ बेटा, रात्री तू तुझे सगळे दागिने काढून फेकून दिले, पण हे मंगळसूत्र तू नाही फेकू शकली. कारण कुठेतरी तुझ्या मनात या नात्याबद्दल अजूनही जागा आहे. म्हणूनच म्हणते बेटा, एक चान्स दे तुमच्या नात्याला. सुलेखा मावशी. पिया पुन्हा विचारात हरवली. कारण त्या बोलत होत्या ते कुठेतरी सत्य होतं. काही दिवस अभिसोबत राहा, म्हणजे तुला कळेल की पुढे काय करायचं. मावशी. पियाने अजून काही वेळ विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, मी राहीन त्यांच्यासोबत. पण जेव्हा मला असं वाटेल की मी या नात्यात नाही राहणार, त्या क्षणी मी या नात्याचा दाव तोडणार आणि निघून जाणार. आणि त्या क्षणी मला कोणीही अडवणार नाही. पिया. ठीक आहे, तुला कोणीच अडवणार नाही. मी शब्द देते तुला. आणि मावशी मग स्वतःशीच हसल्या आणि मनातल्या मनात म्हणाल्या, माझा अभि हिरा आहे, हिरा. त्याच्या प्रेमाच्या चकाकीपासून तुझी सुटका नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे तो तुझं मन नक्की जिंकेल. पिया मात्र अजूनही विचार करत होती. तिने काही चुकीचं तर नाही ना केलं हा निर्णय घेऊन? तिला विचारात हरवलेलं पाहून मावशी म्हणाल्या, पिया बाळा, आता आवरून घे, आता गुरुजी येतील. गुरुजी? पिया. अगं, काल तुमचं लग्न झालं ना, मग आता सत्यनारायणाची पूजा नको का करायला? त्याशिवाय संसार सुरू होत नाही, अशी रीतच आहे. मावशी. संसार?
म्हणजे काय म्हणायचं यांना? पिया हळूहळू स्वतःशीच बडबडत होती. काय ग, कुठे हरवलीस? मावशी. नाही, कुठे काय? पिया स्वतःला सावरत म्हणाली. नाही ना काही? मग आता उठ आणि आवरून घे, मी बाकीचं बघते. खूप कामे आहेत मला. मी इथे तुझ्यासाठी साडी ठेवते, तेवढी नेसून तयार हो. पार्लरवालीला बोलावलं आहे, येईलच इतक्यात. आणि मग मावशीने पियाला बाथरूममध्ये पाठवलं आणि त्या बाहेर आल्या. त्यांना बघून नुकताच डोळे उघडून बसलेला अपू आवाजला. सुलेखा मावशी, केव्हा आलीस तू? अपू. माझ्या भाच्याला जेव्हा माझी गरज असते तेव्हा मी हजर राहते, सुलेखा मावशी. अगं पण आली केव्हा तू? अपू. पहाटे, अभि येता येता म्हणाला. जेव्हा तू तंगड्या पसरवून इथे झोपा काढत होता, सुलेखा मावशी अपूच्या पाठीत धपाटा देत म्हणाल्या. अभि सुलेखा मावशीजवळ आला आणि मागून तिला मिठी मारत म्हणाला. थँक्यू सो मच मावशी. काल तू माझं सगळं ऐकून घेतलं, त्यानंतर सगळं ऐकून तू लगेच इकडे आलीस. काय करणार, माझ्या एकुलत्या एक भाचा आहेस, मग मला तुझ्यासाठी तेवढं तर करायला हवं ना? सुलेखा मावशी. म्हणजे रात्री हिचा फोन आला आणि तू वरती गेलास? मला सांगावंसं वाटलं नाही तुला? याला म्हणतात दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. अपू नाटक करत एकदा अभिकडे बघत म्हणाला. हळू बोल, निशाने ऐकलं ना तर तुझी काही खैर नाही. अभि. बरे, आता गप्पा पुरे, आवरायला घे, खूप तयारी करायची आहे. सुलेखा मावशी. कसली तयारी? अभि आणि अपू दोघेही एका सुरात म्हटले. सत्यनारायण पूजा आहे आज आपल्याकडे, विसरलात? अभि, काल तुझे लग्न झालं ना, मग आज रीतीनुसार पूजा. सुलेखा मावशी. तसं दोघांनी नंदीबैलासारखी मान हलवली आणि आवरायला गेले. पण पूजा आहे हे ऐकल्यावर त्याच्या पोटात गोळा आला. पण त्याची लक्ष्मी काय करेल याचा नेम नाही. तरी तो जड मनाने आवरायला गेला. काही वेळाने पार्लरवाली आली आणि ती पियाच्या रूममध्ये गेली. इकडे अभिसुद्धा तयार झाला आणि पूजेची तयारी झाली. गुरुजी आले होते. फक्त पिया आली की पूजेला सुरुवात होणार होती. काही वेळातच पिया आली आणि सगळे तिच्याकडे बघत होते. ब्लू अँड रेड साडी अँड रेड ब्लाऊजमध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि ती मात्र मान खाली घालून आली. अभिची नजर तर तिच्यावरून हटत नव्हती. अपूने हळूच त्याला चिमटा काढला आणि अभि ओरडला. तसं सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने अपूकडे रागाने पाहिलं. चला, तुमचे चाळे करून झाले असतील तर पूजेला सुरुवात करा. आणि मग अभि आणि पिया पूजेला बसले. अभि आणि पिया गुरुजी सांगतील तसे करत होते. पूजा झाली तसे सगळे उठले. नंतर देवाला नैवेद्य दाखविला आणि मग सगळे जेवले. अभि आणि पियाला देखील आज भारतीय पद्धतीने जेवायला बसवलं. पियाच्या मनात नसताना देखील सगळ्यांसोबत ती जेवायला बसली, ते पण अभिच्या शेजारी. तसं मावशी त्यांच्या समोर आल्या. अभिने पहिला घास उचलला आणि तोंडात टाकणार त्याआधीच मावशी म्हणाल्या. अभि थांब, आधी पहिला घास पियाला भरव आणि मग ती तुला भरवेल. तसं अभि आणि पियाने एकमेकांकडे बघितलं. पियाने रागाने तर अभिने घाबरून एकमेकांकडे बघितलं आणि मग अपू आणि निशाने शॉक होऊन बघितलं. अभिने तर भीतीने आवंढा गिळला. तसं त्याने पुन्हा एकदा सुलेखा मावशीकडे बघितलं. अरे भरव, मावशी पुन्हा एकदा त्याला डोळ्यांनी धीर देत म्हणाल्या. आणि मग अभिने पुन्हा एकदा पियाकडे पाहिलं आणि मग त्याच्या ताटातला गुलाबजाम चमच्याने उचलला आणि पियासमोर धरला. पिया एकदा अभिकडे तर एकदा त्या गुलाबजामकडे बघत होती. तिला एवढ्या सगळ्यांसमोर अभिच्या हातून खाण्यासाठी अवघडल्यासारखं होत होतं. तिला अवघडलेलं पाहून पुन्हा सुलेखा मावशी म्हणाल्या. अगं पिया, खा, सगळे खोडंबले आहेत. आणि मग तिने घाबरत घाबरत त्यातला थोडासा गुलाबजाम खाल्ला. तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता पिया तू भरव, सुलेखा मावशी म्हणाल्या. आणि पियाने थरथरत्या हाताने गुलाबजाम उचलला आणि हळूच अभिच्या तोंडाजवळ नेऊ लागली. तिची अवस्था अभिला समजली आणि मग त्याने हळूच तिचा हात धरला आणि मग तो गुलाबजाम स्वतःच्या तोंडाशी नेऊन खाल्ला. आणि मग सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवल्या. नंतर हळूहळू सगळ्यांची जेवणं झाली. काही वेळाने पिया तिच्या रूममध्ये गेली आणि तिथेच विचार करत बसली आणि तिला तिथेच झोप लागली. संध्याकाळी तिला जाग आली तेव्हा सुलेखा मावशी आणि पारू मावशी तिच्या रूममध्ये होत्या. दोघींची काहीतरी गडबड चालली होती. काय झालं, काय करताय तुम्ही दोघी? त्यांची गडबड पाहून पियाने विचारलं. अगं, तुझं सामान अभिच्या रूममध्ये शिफ्ट करतोय, सुलेखा मावशी शांतपणे म्हणाल्या. काय? पिया जवळजवळ किंचाळली. तिच्या ओरडण्याने पारू मावशींनी तर कान बंद केले, पण सुलेखा मावशी शांतपणे तिच्याकडे पाहत होत्या.
सुलेखा मावशींनी पारुमावशीकडे पाहिलं आणि म्हणाल्या, पारुताई, तुम्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घ्या. आणि मग पारुमावशी शांतपणे बाहेर निघून गेल्या. मग सुलेखा मावशींनी पियाकडे पाहिलं आणि मग तिला म्हणाल्या, अगं तूच म्हणालीस ना की तू काही दिवस त्याच्यासोबत राहून पाहणार आहेस म्हणून. हो, पण मी कधी म्हटलं की मी त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये राहीन म्हणून? पिया रागाने म्हणाली. मग कुठे राहणार आहेस? सुलेखा मावशी, या रूममध्ये. पिया, आणि मग या रूममध्ये राहून तू अभिला कसं जाणून घेणार आहेस? सुलेखा मावशी. तसं पिया शांत बसली, कारण तिच्याकडे खरंच काही उत्तर नव्हतं. हे बघ पिया बाळा, नवरा आहे तो तुझा. त्याच्यासोबत काही वेळ घालव. त्याच्याशी बोलू नकोस, हसू नकोस. फक्त त्याच्या रूममध्ये त्याच्यासोबत राहा. सोबत असण्याने देखील माणूस कळतो. सुलेखा मावशी. आता मात्र पिया विचारात पडली. काय करावं काही कळत नव्हतं. हे बघ, तुला असं वाटत असेल की तो तुझ्यावर नवरा असल्याचा हक्क गाजवणार तर नाही ना? माझ्या अभि तुझ्या मर्जीशिवाय तुला हात लावणार नाही. सुलेखा मावशी तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून म्हणाल्या. तसं पियाने चमकून त्यांच्याकडे बघितलं, जणू काही त्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले. अगं असं काय बघतेस? मी खरं सांगते. आणि त्याने जर का चुकीच्या वागण्याचा प्रयत्न केला तर तू बिनधास्त येऊन मला सांग. मग बघ मी कसं त्याचा कान पिरघडते. सुलेखा मावशी कान पिरघडण्याची ॲक्शन करत म्हणाल्या. तसं पिया कसनूस हसली. बरं चल, मग मी तुला अभिच्या रूममध्ये सोडते. सुलेखा मावशी. आता? पिया घाबरून तुटकपणे म्हणाली. आता नको? का गं, काही प्रॉब्लेम आहे का? सुलेखा मावशी. नाही. पिया आताही तुटकपणे बोलत होती. तसं मावशी हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, आता नको, जेवल्यानंतर जाऊया. आणि हे ऐकून पिया पुन्हा शॉक झाली. जेवल्यानंतर म्हणजे झोपायला? अरे देवा. तिने मनातच देवाचा धावा केला आणि मग तिने मावशींशी बोलायचं ठरवलं. आणि ती मावशींना आवाज देणार त्याआधी मावशी निघूनसुद्धा गेल्या. मग मात्र पिया हताश होऊन बेडवर बसली. आता काही करून तिला रात्री अभिच्या रूममध्ये जावं लागणार होतं. आणि याच विचाराने तिचे हातपाय लटपटू लागले होते. रात्र झाली. सगळ्यांची जेवणं उरकली होती. पियालाही तिच्या रूममध्ये जेवण दिलं. पण रात्रीच्या विचाराने तिला जेवण काही गेलं नाही. काही वेळाने मावशी तिच्या रूममध्ये आल्या आणि पियाला म्हणाल्या, चल, आजपासून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे, अभिला समजून घेण्याची. त्यांच्या अशा बोलण्याने पिया थोडी घाबरली. अगं अस्वस्थ होऊ नकोस, अभि काही तुला खाणार नाही, मावशी तिला घाबरलेलं पाहून म्हणाल्या. पियाने अगदीच जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न केला आणि मग मावशी तिला घेऊन सरळ अभिच्या रूममध्ये गेल्या. अभिच्या रूमचा दरवाजा उघडा होता आणि अभि गॅलरीमध्ये कुणाशी तरी फोनवर बोलत होता. अभि? मावशींनी अभिला आवाज दिला. तसं अभिने मागे वळून पाहिलं आणि मग मावशींना पाहून फोन ठेवला. पिया मावशींच्या मागे उभी होती म्हणून ती अभिला दिसली नाही. काय गं मावशी? अभि मावशींजवळ येता येता म्हणाला. अरे काही नाही, मी तुला हे सांगायला आली आहे की आजपासून तू या रूममध्ये एकटा राहणार नाहीस. मावशी. एकटा म्हणजे? कोण राहणार आहे माझ्यासोबत? अभिने न समजून विचारलं. हे असे का म्हणतायत? म्हणजे मावशींनी माझ्याबद्दल यांना काही सांगितलं नाही का? पिया मावशीच्या मागे उभं राहून विचार करत होती. अरे लग्न झालेली माणसं एकटी नाही तर त्यांच्या बायकोसोबत रूम शेअर करतात, मावशी म्हणाल्या आणि अभिला घाम फुटला. बायको? तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि मग मावशी पटकन बाजूला झाल्या आणि त्याने पियाला पाहिलं. आता तर त्याला चक्कर येणंच बाकी राहिलं होतं. जा पिया, आजपासून ही तुझीसुद्धा रूम आहे, मावशी म्हणाल्या आणि सरळ निघून गेल्या. आता मात्र फक्त अभि आणि पिया एकमेकांसमोर उभे होते. दोघेही अवघडलेल्या अवस्थेत एकमेकांकडे बघत होते. ये ना, आत ये, अभि हळूच बाजूला होत म्हणाला. तसं पियाने घाबरत आत पाऊल टाकलं आणि मग तिने संपूर्ण रूमभर नजर फिरवली. आता तिला ही रूम त्या दिवशीच्या रूमपेक्षा वेगळी वाटली. त्या रूममध्ये खूप साऱ्या टीव्ही स्क्रीन दिसत होत्या, पण या रूममध्ये तसं काहीच नव्हतं. या उलट ही रूम खूप वेगळी होती. मोठा किंग साईज बेड, उंची वार्डरोब, महागडे सोपीस आणि बरंच काही. ती घाबरतच आत आली आणि सरळ सोफ्यावर जाऊन बसली. इकडे अभिने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू बस, मी आलोच. तो सरळ रूमच्या बाहेर आला आणि त्यांनी मावशींना गाठलं. मावशी, अगं काय हे? तू अचानक पियाला माझ्या रूममध्ये का आणलंस? अभि. अरे बायको आहे ती तुझी, तुझ्याच रूममध्ये राहणार ना? सुलेखा मावशी. अगं पण आता का?
हळूहळू मी तिची समजूत काढीन आणि मग आम्ही कायमची एकत्र राहणार आहोत. अभि, आणि ती वेळ केव्हा येणार? आणि तिची समजूत काढण्यासाठी ती तुझ्या सोबत असायला हवी ना? आणि तसंही ती जर दुसऱ्या रूममध्ये राहिली तर ती तुला त्या रूममध्ये येऊ देईल असं वाटतं का तुला? सुलेखा मावशी. आता अभि विचार करत बसला. आता एक काम कर अभि, तिची समजूतच काढायची असेल तर शब्दांनी नाही तर तुझ्या कृतीतून काढ आणि तिला तुझं प्रेम पटवून दे. मावशी. अभिला आता मावशीचं म्हणणं पटलं होतं आणि तो मंद मंद हसत होता. आता इथेच हसत बसणार आहेस का की रूममध्येही जाणार आहेस? जा, ती एकटी आहे. आणि हो, मी माझं काम चोखपणे केलं आहे. आता यापुढे सगळं तुला करायचं आहे. तिची समजूत काढून तिला कायमची आपली बनवायचं आहे आणि त्याचबरोबर तिला तुझ्या पती म्हणून स्वीकार करायला भाग पाड, पण प्रेमाने. मावशी म्हणाल्या. आणि मग अभिने केसातून हात फिरवला आणि मग मावशीने प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, जा आता. मग अभि देखील रूममध्ये गेला तर पिया अजूनही सोफ्यावर बसून रूमची पाहणी करत होती. अभि आत आला आणि दारातच अवघडल्यासारखा उभा राहिला आणि मग हळूच म्हणाला, खूप रात्र झाली आहे, तू दमलीही असशील ना, तू झोप. अभि बेडकडे इशारा करत म्हणाला. पियाने एकदा बेडकडे पाहिलं आणि थोडं रागातच म्हणाली, नको, मी इथे सोफ्यावरच झोपते. सोफ्यावरून पडशील त्यापेक्षा. मी म्हटलं ना नको म्हणून, मी इथे सोफ्यावरच झोपणार. अभि काही बोलणार त्याआधीच पिया ओरडून म्हणाली, ठीक आहे. अभि थोडं नाराजीने शांतपणे म्हणाला. मग पिया सरळ सोफ्यावर झोपली आणि अभि बेडवर. पियाची सोफ्यावर चुळबुळ चालू होती, या कुशीवरून त्या कुशीवर. अभि मात्र तिच्याकडे आडून आडून बघत होता. अंगावर साडी असल्या कारणाने तिला जरा अवघडल्यासारखं होत होतं. अभिला हे सगळं कळत होतं, पण बोलणार कोण? उगाचच बिचारा बोलायचा आणि मॅडमच्या पारात चढायचा. त्यापेक्षा शांत राहणंच योग्य वाटलं त्याला. खूप वेळानंतर पियाला झोप लागली. मग मात्र अभि बेडवरून उठला आणि हळूच तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि मग तो देखील बेडवर येऊन बसला आणि मग तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. खूप दिवसानंतर त्याचं स्वप्न साकार झालं होतं. आज त्याची पिया त्याची पत्नी बनून त्याच्या समोर होती, पण काही अंतरावर. आणि तिलाच पाहता पाहता रात्री उशिरा केव्हा तरी त्याला देखील झोप लागली. सकाळी सकाळी पियाला जाग आली, ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. कारण अभिच्या रूमच्या गॅलरीमधून बाहेरचा खूप छान व्ह्यू दिसत होता. खूप झाडे, त्यावर बागडणारी पक्ष्यांची टोळी. मन अगदी प्रसन्न झालं. ती सोफ्यावरच बसली होती आणि मंद मंद हसत होती. इतक्यात दरवाजा उघडला गेला आणि तिने त्या दिशेला पाहिलं तर समोर अभि होता, तोही टॉवेलवर. त्याने फक्त कमरेला टॉवेल गुंडाळला होता. ती काही क्षण त्याला तसंच पाहत राहिली. अभिची मस्क्युलर बॉडी, त्याच्यावर असणारे पाण्याचे थेंब. पिया स्तब्ध होऊन पाहत होती. आज पहिल्यांदा ती अभिला शर्टलेस पाहत होती. अभिचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो गुणगुणात बाहेर आला आणि अचानक जेव्हा त्याचं लक्ष पियाकडे गेलं तसं तो मोठ्याने ओरडला आणि पिया पटकन भानावर आली आणि तिने देखील अभिकडे पाहिलं आणि त्याच क्षणी दोघांचा चांगलाच गोंधळ उडाला. अभि स्वतःचं शरीर लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता, तर पिया आपले डोळे मिटून इकडे तिकडे पडत होती आणि एका क्षणी ती बाहेर जायला निघाली. तसं अभि देखील तिच्या मागे धावला आणि त्याचवेळी अभिने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःच्या दिशेला ओढले. आणि पिया नेमकं त्याचवेळी एवढी चिडली की तिने सुद्धा त्याच्या छातीवर हाताने दाब देऊन त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करू लागली. आणि त्याच गडबडीत अभिचा तोल गेला आणि तो पियाला घेऊन बेडवर पडला. दोघेही त्याच अवस्थेत तिथे पडून होते, एकमेकांच्या नजरेत हरवलेले. अभि, पिया, उठलात का? खालून सुलेखा मावशींचा आवाज आला आणि दोघेही भानावर आले आणि हडबडून उठून एकमेकांकडे पाठ करून उभे राहिले. पिया रागात तर अभि बाव चढून, हे तुम्ही बरोबर नाही केलं मिस्टर अभिमन्यू पाटील. का माझ्या अंगाला हात लावलात? पिया रागाने म्हणाली. आय एम सॉरी पिया, आय एम रिअली सॉरी. खरंच माझा असा काही हेतू नव्हता, पण तू ओरडत बाहेरच्या दिशेला निघाली होतीस आणि घरातलं कोणी तुला असं पाहिलं असतं तर आपल्याबद्दल गैरसमज निर्माण झाले असते आणि मला ते नको होतं, म्हणून मी तुला आत ओढलं, बाकी काही नाही. अभि दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. पण जर तुम्हाला माहिती होतं की मी या रूममध्ये आहे तर तुम्ही बाथरूममधून बाहेर असे का आलात? पिया अजूनही रागातच होती. गेले कित्येक वर्ष मी एकट्याच वावरतो या रूममध्ये आणि कालपासून तू अचानक या रूममध्ये आलीस आणि म्हणूनच मी ही गोष्ट विसरून गेलो की तू पण या रूममध्ये आहेस. मी जाणूनबुजून काही केलं नाही. जे काही घडलं ते नकळतपणे घडलं. प्लीज समजून घे. अभि केविलवाणा होऊन तिची समजूत काढत होता. ठीक आहे, पण आता पुढे काय?
पिया वैतागत म्हणाली, एक काम कर, तू सोफ्यावर जाऊन बस. मी पुन्हा बाथरूममध्ये जाऊन माझा आवरतो आणि मग खाली निघून जातो. मग तू तुझा आवर. अभि. ओके. पिया. आणि मग पिया सोफ्यावर जाऊन बसली, ते पण डोळे बंद करून. मग पटकन अभिने कपाटातून आपले कपडे घेतले आणि बाथरूमच्या दिशेने धूम ठोकली. काही वेळाने तो बाहेर आवरून आला तर पिया अजूनही डोळे बंद करून बसली होती. तसं त्याने पियाला आवाज दिला, पिया. पियाने हळूच एक डोळा उघडला आणि अभिकडे पाहिलं. त्याला व्यवस्थित कपड्यांमध्ये पाहून तिने दुसरा डोळा उघडला आणि मग त्याच्याकडे बघून पुन्हा आपली मान दुसरीकडे वळवली. माझं आवरून झालं आहे. मी खाली जात आहे. तू तुझं आवरू शकते. ह्या कपाटात तुझे कपडे आहेत. आणखीन काही हवं असेल तर सांग. मी मावशीला सांगतो, ती बघेल सगळं. आणि अभि बाहेर निघाला. 2 पावलं पुढे टाकली आणि पुन्हा थांबला आणि म्हणाला, तुला हवं असेल तर दरवाजा आतून लावून घे. तसं कोणी येणार नाही. आणि मग झपाझप पावलं टाकत अभि निघून गेला. तो गेला तसं पिया उठली आणि धावतच जाऊन तिने दरवाजा आतून लावून घेतला. आणि मग तिथेच दरवाजाला टेकून खाली बसली आणि छातीवर हात ठेवून ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली. आता तिला मगाचं सगळं आठवू लागलं आणि मग तिच्या पोटात गोळा आला. आतापर्यंत ती अनेक वेळा अभिच्या मिठीत होती, पण आजच्या फिलिंग काही वेगळ्याच होत्या, मनाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या. आणि पुन्हा भानावर येऊन तिने स्वतःच्याच गालावर मारलं आणि म्हणाली, पिया बाळा, शुद्धीवर ये. नको त्या फंद्यात पडू नकोस. तुला काही करून लवकरात लवकर इथून सटकायचे आहे. आणि मग ती उठली आणि मगाशी अभिने दाखवलेल्या कपाटाजवळ गेली आणि तिने कपाट उघडलं आणि पाहतच राहिली. ते पूर्ण कपाट नवीन कपड्यांनी भरलं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, ड्रेस, ते अगदी 1 पीस ते जीन्स टॉप. तेवढेच नाही तर दागिने, महागडे परफ्यूम, लेडीज वॉच, मेकअप किट, सँडल, आणखीनही बरंच काही. अशा एका स्त्रीला उपयुक्त असणाऱ्या प्रत्येक वस्तूने ते कपाट भरलं होतं. तिने एकदा सगळ्या वस्तूंवरून नजर फिरवली आणि मग पंजाबी ड्रेस काढला आणि बाथरूममध्ये गेली. काही वेळाने ती आवरून बाहेर आली. आरशात बघून ती आवरत होती. इतक्यात दारावर टकटक झाली. तिने आतूनच विचारलं, कोण आहे? अगं मी आहे पिया, सुलेखा मावशी. आणि मग पियाने पुढे जाऊन दरवाजा उघडला. आवरलं तुझं? सुलेखा मावशी. पियाने फक्त होकारार्थी मान हलवली. छान, सुलेखा मावशी. पियाने फक्त हसून प्रतिसाद दिला. बरं खाली चल, मी तुला नाश्ता देते, सुलेखा मावशी. नको, मला भूक नाही. पिया. अगं अशी कशी भूक नाही? काल रात्री पण तू व्यवस्थित जेवली नाहीस आणि आताही काही खाल्लं नाहीस तर तुझा नवरा रागवेल माझ्यावर, सुलेखा मावशी. त्यांच्या या वाक्यावर पिया कसनूस असली. बरं एक काम कर, तू खाली नको येऊ. मी तुझ्या नाश्ता इथेच पाठवते, सुलेखा मावशी. पियाने आताही ठीक आहे म्हणून फक्त मान हलवली. आणि मग सुलेखा मावशी जायला निघाल्या आणि जाता जाता त्या थांबल्या आणि मागे फिरून आल्या आणि म्हणाल्या, बघ बाई, आता वय झालं आहे. आले कशासाठी होते आणि काय केलं आहे? पिया चमकून त्यांच्याकडे बघत होती. तिला त्यांचं काहीच कळत नव्हतं. मग त्यांनी पियाचा हात त्यांच्या हातात घेतला आणि एक चावी तिच्या हातावर ठेवली आणि म्हणाल्या, तुझ्या नवऱ्याने दिली आहे, समोरच्या रूमची आहे. पियाने चमकून त्यांच्याकडे पाहिलं आणि मग चावीकडे पाहिलं आणि म्हणाली, काय आहे त्या रूममध्ये? मला नाही माहीत. तुझ्या नवरा जाताना देऊन गेला आणि म्हणाला माझ्या लाडक्या बायकोला द्या. आणि मग मावशी हसत हसतच बाहेर गेल्या. इकडे पिया त्या चावीला घेऊन विचारात पडली, नक्की काय असेल त्या रूममध्ये आणि सरांनी मला का द्यायला सांगितली असेल? जाऊन पाहू का? आणि ती पुढे गेली आणि परत मागे आली. नको नको, काही विचित्र असेल तर? मला घाबरवण्यासाठी काही नसेल ना गेल्या वेळेसारखं? नाही, मला जायचं नाही तिकडे. पियाच्या स्वतःशी द्वंद्व सुरू होतं. इतक्यात पुन्हा सुलेखा मावशी आल्या. काय ग, कसला विचार करतेस? सुलेखा मावशी. नाही, कुठे काय, काही नाही. पिया स्वतःच्या चेहऱ्यावरचे टेन्शन लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मग त्या रूममध्ये गेली नाही अजून? अगं मी जर तुझ्या जागी असते ना तर आतापर्यंत त्या रूममध्ये जाऊन काय आहे ते पाहून मोकळी झाले असते. आणि तू अजून इथे विचार करत बसली आहेस? सुलेखा मावशी हसत हसत म्हणाल्या. पण पिया मात्र अजून गप्पच होती. आता नाश्ता करून घे आणि मग त्या रूममध्ये जा, मावशी नाश्त्याची प्लेट तिच्या हाती देत देत म्हणाल्या. पियाने आताही होकारार्थी मान हलवली नेहमीप्रमाणे. पण आता त्या रूममध्ये काय आहे ते पाहण्याची पियाला फार उत्सुकता लागली होती. तिने ती नाश्त्याची प्लेट खाली ठेवली आणि सरळ त्या रूमच्या दिशेला गेली. तिने हळूच दरवाजा उघडला
पण अर्धवट, आणि त्या अर्धवट दरवाज्यातून तिने आत वाकून पाहिलं. आणि मग घाबरण्यासारखं काहीच नाही याची खात्री पटल्यावर ती आत आली. आणि आत आल्यावर मात्र तिला तिथे चौबाजूला खूप कपाटे होती आणि त्या प्रत्येक कपाटावर एक नाव लिहिलं होतं. ते नाव वाचून तिने हळूच ते कपाट उघडलं आणि मग त्यात खूप पुस्तके होती तिच्या आवडत्या लेखकांची. तसं प्रत्येक कपाटावर एका लेखकाचं नाव लिहिलं होतं. सुहास शिरवळकर, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, शिवाजी सावंत, व्यंकटेश माडगूळकर या सर्व लेखकांची अनेक पुस्तके होती. पिया तर हा खजिना पाहून भारावून गेली. तिला कधीच वाटलं नव्हतं की अभिच्या घरात अशाही गोष्टी पाहायला मिळतील. पण सरांना कसं माहीत मला पुस्तके वाचायला आवडतात? त्यांना कोणी सांगितलं? अपू सर किंवा निशा मॅमने सांगितलं आहे का? नाही, ते कसं सांगतील? त्यांना तर ही गोष्ट माहीत नाही. पिया मनातच विचार करत होती. इतक्यात पुन्हा काहीतरी क्लिक झालं आणि स्वतःशीच म्हणाली, सोनालीने सांगितलं असेल का? हो, तिनेच सांगितलं असेल. तसंही तिलाच माहिती होतं की मला पुस्तके वाचायला आवडतात ते. हो, तिनेच सांगितलं. आणि हे समजावून पियाने स्वतःला शांत केले आणि मग एक पुस्तक घेऊन ती तिथेच वाचायला बसली. दुपार झाली तरी ती तिथेच पुस्तक वाचत बसली होती. एक पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर मात्र तिने पुस्तक बंद केलं आणि बसल्याच तिला तिथे झोप लागली. दुपारी अभि घरी आला तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला. पाहिलं तर पिया तिथे नव्हती. तसं तो जरा घाबरला आणि जवळजवळ धावतच खाली किचनमध्ये आला. सुलेखा मावशी, पारू मावशी, अभि. तसे त्या दोघी त्याच्या समोर येऊन थांबल्या. काय रे अभि, काय झालं? सुलेखा मावशी. आणि अभि साहेब, तुम्ही या वेळेला घरी कसे? पारू मावशीने त्यांना पडलेला प्रश्न विचारला. कारण याआधी अभि कधीच ऑफिसमधून असा मध्येच घरी आला नव्हता. त्यामुळे मावशीने आश्चर्याने विचारले. अहो पारूताई, तुम्ही विसरलात का? आता त्याचं लग्न झालं आहे. मग? सुलेखा मावशी म्हणाल्या आणि मोठ्याने हसल्या. तसं पारू मावशी देखील तोंडाला पदर लावून हसायला लागल्या. तुम्ही दोघी मला आधी सांगा, पिया कुठे आहे? अभि जरा वैतागत म्हणाला. कुठे आहे म्हणजे? सकाळपासून ती घरातच आहे. सुलेखा मावशी. हो, आम्ही दोघी इथेच आहोत. आम्ही तर त्यांना बाहेर जाताना पाहिलं नाही, आणि जर गेल्या असत्या तर बाहेर गार्ड आहेत. पारू मावशींनी आपली शंका बोलून दाखवली. आणि मी सकाळी नाश्ता आणि तू दिलेली चावी द्यायला गेले होते तेव्हा तर ती रूममध्येच होती. सुलेखा मावशी. काय म्हणालीस तू? तू तिला चावी दिलीस? अभि. हो दिली. तूच दिली होतीस ना तिला द्यायला? सुलेखा मावशी थोडं आश्चर्यचकित होत म्हणाल्या. तेव्हाच, असं अभि म्हणाला आणि पुन्हा रूमच्या दिशेला निघाला. अभि आला तो सरळ वरती आला आणि पिया असलेल्या त्या स्टडी रूममध्ये गेला आणि जाऊन हळूच दरवाजा उघडला तर आपली पिया मॅडम मस्त खुर्चीवर बसून झोपा काढत होती. तो हळूच आत गेला. काही क्षण तर तो तिच्या निरागस चेहरा ठरवला. असं वाटलं अजून 2 पावलं पुढे जाऊन तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवावे. पण क्षणात तिचा रागीट चेहरा आठवला आणि पटकन त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला. आणि मग तिच्यापासून काही अंतर ठेवून तो उभा राहिला आणि मग त्याने पियाला आवाज दिला. पिया, पिया. अभि. पियाने त्याच्याकडे डोळे उघडून पाहिलं आणि लगेच त्याच्या चेहऱ्यावर तिला राग दिसू लागला. काय? पियाने त्याच्याकडे न पाहताच विचारलं. जेवायला चल. अभि. मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. पिया. पण पोटात तर कावळे ओरडत होते, पण इगोमध्ये येत होता. तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. नाश्त्याची प्लेट पण तशीच आहे. काही खाऊन घे, नाहीतर मी पण इथेच बसेन तुझ्यासोबत. अभिने शेवटचं शस्त्र काढलं. मग मात्र पिया घाबरली. तो जे बोलेल ते करू शकतो हे तिला माहिती होतं. नाही, नको, त्याची काहीच गरज नाही. आणि मग पिया अभिसोबत रूममध्ये आली आणि मग दोघेही जेवले. त्यानंतर अभि ऑफिसला निघून गेला. रात्री खूप उशिरा अभि घरी आला तेव्हा पिया झोपली होती. त्यानंतर मात्र ती अभि गेल्यावर उठायची आणि रात्री अभि यायच्या आधीच झोपायची. अभि त्याच्या कामात अडकला होता तर पिया दिवसभर स्टडी रूममध्ये असायची. दोघांच्या वेळ असंच चालला होता. अभिला तर पियाशी बोलायचे असायचं, पण तो त्याच्या कामात इतका अडकला होता की मनात असून सुद्धा त्याला पियाशी संवाद साधता येत नव्हता. आणि रात्री उशिरा घरी आल्यावर पिया झोपलेली असायची. तो नेहमीप्रमाणे तिला अंगावर पांघरून घालायचा आणि मंद प्रकाश तिला बघता बघता तो देखील झोपून जायचा. काही दिवस हेच चालले होते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.